शहरामधील रस्ते खराब झाले किंवा रस्त्यावर खड्डे पडले तर नागरिक आवाज उठवतात। प्रशासनाला जेरीस आणले जाते। महामार्गावर खड्डे पडले तर त्याची दखल तातडीने घेतली जाते। परंतु दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे बेळगाव तालुका ग्रामीण भागातील रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे। तालुक्यातील सुळेभावी ते मार्यापर्यंतचा रस्ता खड्ड्यातून कसा शोधायचा अशी स्थिती निर्माण झाली आहे। रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे जणू पाण्याचे तळे साचले आहे। 5 वर्षात ग्रामीण भागातील रस्ते चकचकीत होतील असे ग्वाही देणारे लोकप्रतिनिधी रस्ते विकासाकडे अक्षरशः दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे। या रस्त्यावरून चालणे, दुचाकी चालवणे ते शक्यच होत नाही। त्याचबरोबर शेतातील कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचे व बसमधून शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांचे फार मोठे हाल होत आहेत। पश्चिम भागातील बिजगर्णी ते जानेवडी हा रस्ता देखील शेवटच्या घटका मोजत आहेत। ग्रामीण भागातील अनेक रस्त्यासंदर्भात प्रसार माध्यमातून आवाज उठवला आणि ही बाब अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली। मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। खरं तर अधिकाऱ्यांनी डोळे उघडून याआधीच हे रस्ते पावसाळ्यात खराब होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे होते। मात्र त्यांनी केलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत आहेत। तथापि नाक दाबल्याशिवाय तोंड उघडले जात नाही म्हणतात। त्यानुसार गावकऱ्यांनी आता आंदोलनाचा हिसका दाखवल्यानंतर संबंधित अधिकारी जागे होणार नाहीत का असा देखील प्रश्न आता विचारला जातोय। ग्रामीण भागातील जनता आणि शेतकरी शोषिक आहेत। आपली मोलमजुरी करून पोट भरण्यातच त्यांचा वेळ निघून जातो। तसेच शेतकरी आपल्या शेतातील कामात व्यस्त असतात, त्यामुळे ते त्रास सहन करत असतात। मात्र त्यांच्या होणाऱ्या हाल अपेक्षांची कोण दखल घेणार असा कायमस्वरूपी प्रश्न त्यांच्या समोर उभा असतो। भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो, म्हणून भारताची शेती समृद्ध झाली। खेडे सुधारले नाहीत म्हणून खेडेकरांचा लोंढा शहराकडे चालला आहे। तथापि तो आपोआप थांबला पाहिजे। यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन खेड्यांची सुधारणा केली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव।